नमस्कार. कायद्याची बाराखडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुमच्याशी एक अशी गोष्ट बोलणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्यात चालू आहे किंवा उद्या तुमच्याबरोबर घडू शकते. आजचा विषय आहे थोडा वेगळा आहे, थोडा कडू आहे आणि थोडा धक्कादायक सुद्धा आहे. म्हणून हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटी विनंती करते. हा व्हिडिओ हलक्यात घेऊ नका. ही फक्त इन्फॉर्मेशन नाही, हा तुमच्या आयुष्याशी, तुमच्या पैशांशी आणि तुमच्या न्यायाशी संबंधित आहे. थोडा विचार करा. तुम्ही किंवा तुमच्या घरातला कुणीतरी कोर्टात केस लढत आहे का? जमिनीचा वाद, कौटुंबिक वाद, घटस्फोट किंवा कोणतीही सिव्हिल किंवा क्रिमिनल केस? जर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण सगळे काय करतो, आपल्यावर अन्याय झाला आपण कोर्टात जातो, एक वकील नेमतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, आपण त्याला सगळं सांगतो, आपली कहाणी, आपले पुरावे, आपल्या वेदना सर्व. आणि मग आपण काय करतो? आपण वाट बघतो, तारीखवर तारीख, महिने जातात, वर्ष जातात, आपण पैसे देत राहतो, आशा ठेवतो, घरच्यांना सांगतो थोडं अजून आता निकाल येईल. पण कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की काहीतरी चुकीचं चाललंय? तुमची केस स्ट्रॉंग असूनही तुम्ही हारत आहात, तुमचे कागद असूनही ते कोर्टात दिसत नाहीत, तुम्ही पैसे देत आहात पण काम होत नाही. आणि मग मनात एक प्रश्न येतो, माझ्या केसमध्ये चूक कुठे होते? आज मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. मित्रांनो, आपण नेहमी असं समजतो की आपला शत्रू समोरचा पक्ष आहे, जो तुमच्यावर केस करतो, जो तुमची जमीन घेतो, जो तुमच्यावर आरोप करतो. पण आज मी तुम्हाला सांगते, कधी कधीच तुमचा सर्वात मोठा शत्रू समोरचा नसतो, तो तुमच्याच बाजूला बसलेला असतो, तुमचा स्वतःचा वकील. हे ऐकून धक्का बसतो, कारण वकील म्हणजे विश्वास, वकील म्हणजे आधार, वकील म्हणजे न्याय मिळवून देणारा माणूस. पण सगळे वकील तसे नसतात. मी स्पष्ट सांगते, 90% वकील प्रामाणिक असतात, ते तुमच्यासाठी रात्रंदिवस लढतात. पण जे 10% आहेत ते चुकीचं करतात, ते तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. भारतामध्ये अशा अनेक केसेस आहेत जिथे वकिलांनी क्लायंटला चुकीची माहिती दिली, केस लांबवली, पुरावे बदलले, पुरावे दाबले आणि काही वेळा समोरच्या पक्षाशी सेटिंग केली. हो, हे कडू आहे, पण हे वास्तव आहे. आणि सर्वात मोठी समस्या काय आहे माहिती आहे का? क्लायंटला कळतच नाही. तो शेवटपर्यंत विश्वास ठेवतो, पैसे देत राहतो आणि जेव्हा सत्य समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी खास बनवला आहे, तुम्हाला सावध करण्यासाठी, तुम्हाला जागं करण्यासाठी आणि तुम्हाला तुमचा हक्क वाचवण्यासाठी. तुमचा हक्क वाचवण्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे, वकील समोरच्या पार्टीला मिळाला आहे का, हे कसं ओळखायचं, कोणते संकेत दुर्लक्ष करू नयेत आणि जर असं होत असेल तर तुम्ही काय कराल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला जे समजेल ते तुमची केस वाचवू शकतं, तुमचे पैसे वाचवू शकते आणि तुमचं आयुष्य बदलू शकतं. चला तर मग सुरू करूया. वकील समोरच्या पार्टीला मिळाला की नाही कसं ओळखावं? मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. ही गोष्ट कदाचित तुमची असेल किंवा तुमच्या ओळखीच्या कुणाची असेल. एक साधा माणूस होता, शेतकरी. त्याच्या वडिलांची जमीन होती, काही नातेवाईकांनी ती बळकावली. तो कोर्टात गेला, त्याने एक वकील नेमला. सुरुवातीला वकील म्हणाला, तुमची केस खूप स्ट्रॉंग आहे, आपण नक्की जिंकणार. तो माणूस खुश झाला, त्याने पैसे दिले, कागद दिले आणि पूर्ण विश्वास ठेवला. पहिली तारीख आली, वकील म्हणाला, आज काही नाही, पुढची तारीख आहे. ठीक आहे, तो थांबला. दुसरी तारीख, तिसरी तारीख, 6 महिने गेले. तो विचारतो, सर काही प्रगती झाली का? तर उत्तर आले, सिस्टीम स्लो आहे, थोडा वेळ लागेल. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली. तो माणूस कर्ज काढून पैसे देत होता. घरच्यांनी विचारायला सुरुवात केली, काय चाललंय? पण त्याच्याकडे एकच उत्तर, माझा वकील आहे ना, तो बघतोय सगळं. एक दिवस तो अचानक कोर्टात गेला, वकिलाला न सांगता, आणि त्याने जे पाहिलं ते त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का होता. त्याचा वकील समोरच्या पक्षाच्या वकिलासोबत उभा होता. दोघे हसत होते, चहा पीत होते आणि एकमेकांना म्हणत होते, थोडं अजून लांबवू, मग पाहू. त्या क्षणी त्या माणसाचा विश्वास तुटला. त्याला समजलं, तो 2 वर्ष कोर्टात लढत नव्हता, तो 2 वर्ष फसत होता. मित्रांनो, ही फक्त एक गोष्ट नाही, ही हजारो लोकांची रियालिटी आहे. तुम्ही विचाराल, हे खरंच होतं का? तर उत्तर आहे हो, पण प्रत्येक केसमध्ये नाही. मी पुन्हा सांगते, सगळे वकील असे नसतात. पण जेव्हा असं होतं तेव्हा क्लायंटचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सावध कधी व्हाल? कारण समस्या ही नाही की चुकीचे वकील आहेत, समस्या
समस्या ही आहे की क्लायंटला वेळेत कळत नाही. आपण डॉक्टरकडे जातो, औषध घेतो, पण फरक पडत नाही. तर आपण काय करतो? दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. पण कोर्टाच्या बाबतीत काय करतो? आपण वर्षानुवर्ष थांबतो फक्त विश्वासावर. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे ते 10 संकेत जे तुम्हाला लगेच सावध करतील. जर हे संकेत तुम्हाला दिसले तर समजा काहीतरी चुकीचं चाललंय. आणि लक्षात ठेवा, हे संकेत इग्नोर केले तर नुकसान फक्त पैशाचं नाही होणार, तुमची केस जाईल, तुमचा हक्क जाईल आणि कधी कधी तुमचं आयुष्यच बदलून जाईल. म्हणूनच डोळे उघडे ठेवा आणि पुढचं काळजीपूर्वक ऐका. मित्रांनो, आता मी जे सांगणार आहे ते फक्त माहिती नाही, हे तुमची केस वाचवू शकतं किंवा गमावू शकतं. म्हणून प्रत्येक पॉईंट लक्ष देऊन ऐका आणि स्वतःच्या केसमध्ये मॅच करून पहा. संकेत नंबर 1, तारीखवर तारीख. तुम्ही कोर्टात जाता, तुम्ही विचारता आज काय झालं. वकील म्हणतो आज काही नाही, पुढची तारीख मिळाली. एकदा दोनदा ठीक आहे, पण जर 6 महिने 1 वर्ष फक्त तारीखच चालू असेल तर थांबा, विचार करा, केस चालू आहे की फक्त लांबवली जाते. कारण जितकी केस लांबेल तितके पैसे जास्त मिळतात. त्यानंतर दुसरा संकेत बघा, संपर्कच नाही. तुम्ही कॉल करता, उचलत नाही, मेसेज करता, रिप्लाय देत नाही आणि जेव्हा भेटता तो घाईत असतो. लक्षात ठेवा, जो वकील तुमच्याशी बोलायला तयार नाही तो तुमच्यासाठी लढायला पण तयार नसतो. त्यानंतर संकेत नंबर 3, जास्तच मैत्री. हो, कोर्टात वकील एकमेकांना ओळखतात, पण जर तुमचा वकील आणि समोरचा वकील खूपच हसतायत, बाहेर जाऊन चहा पितायत, तर तुमच्यापासून लपून बोलतायत, मग हे नॉर्मल नाही. कधी कधी ही मैत्री नाही, ही सेटिंग असते. त्यानंतर चौथा संकेत, तुमचे कागद गायब. तुम्ही पुरावा देता, फोटो, कागद, ॲग्रीमेंट, पण कोर्टात काही दिसतच नाही. तुम्ही विचारता, तो म्हणतो लागणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, केस जिंकवणारे शस्त्र म्हणजे पुरावे आणि जर तेच वापरले नाही तर तुम्ही आधीच हरलात. त्यानंतर 5वा संकेत म्हणजे कोर्टात कमजोर आवाज. तुम्ही बाहेर सगळं एक्सप्लेन करता, पण कोर्टात तोच वकील हळू बोलतो, मुद्दे टाळतो, स्ट्रॉंग पॉईंट सांगत नाही. का? कारण कधी कधी जाणून बुजून वीक केस मांडला जातो. त्यानंतर 6वा संकेत, ॲटिट्यूड चेंज. पहिल्या दिवशी 100% जिंकणार, थोड्या दिवसांनी थोडं कठीण आहे आणि शेवटी केस हरू शकतो. हा बदल अचानक का? तुमची केस बदलली नाही, मग वकील का बदलला? आता 7वा संकेत बघा, जबरदस्ती सेटलमेंट. तो वारंवार सांगतो. 7वा संकेत बघा, जबरदस्ती सेटलमेंट करण्याचा प्रयत्न. सेटल करा, तो वारंवार सांगतो, नाहीतर तुम्ही हाराल. सेटलमेंट कधी कधी योग्य असते, पण जर तो जबरदस्ती करत असेल तर तो विचार करा, तो तुमचं भलं बघतोय की स्वतःचं. आता 8वा संकेत, दुसऱ्याकडे जाऊ देत नाही. तुम्ही म्हणता मी दुसऱ्या वकिलाला विचारतो, तो लगेच म्हणतो काही उपयोग नाही, सगळे सारखेच असतात. संकेत 8, दुसऱ्याकडे जाऊ देत नाही. तुम्ही म्हणता मी दुसऱ्या वकिलाला विचारतो, तो लगेच म्हणतो काही उपयोग नाही, सगळे सारखेच आहेत. का? कारण सत्य बाहेर येईल याची भीती असते. आता 9वा संकेत, प्लॅन नाही. तुम्ही विचारता पुढे काय करायचं, उत्तर तुम्हाला समजणार नाही. हे उत्तर चालत नाही, कारण हा तुमची केस आहे, कारण ही तुमची केस आहे, तुमचं आयुष्य आहे. तुम्हाला पूर्ण माहिती मिळायलाच हवी. संकेत नंबर 10, अचानक धक्का. तुम्हाला वाटतं आता आपण जिंकणार आणि अचानक निकाल येतो. समोरच्या बाजूला एकदा झालं ठीक आहे, पण जर वारंवार होत असेल तर डोळे उघडा. मित्रांनो, जर या 10 पैकी 4 ते 5 संकेत तुमच्या केसमध्ये दिसत असतील, हे फक्त कोइन्सिडन्स नाही, हे वॉर्निंग आहे. मी पुन्हा सांगते, सर्व वकील असे नसतात. बहुतेक वकील प्रामाणिक आहेत, ते तुमच्यासाठी लढतात. पण जर तुम्हाला रिपीटेड पॅटर्न दिसत असेल तर शांत बसू नका. कायद्याची माहिती घ्या, जागरूक व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.